नमस्कार. तर मी आज कारल्याचे चिप्स बनवलेले आहेत. एवढे छान कुरकुरीत झालेले आहेत. तर नक्की तुम्ही पण असे बनवून बघा. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर असे मी छोटे छोटे कारले वगैरे घेतलेले. बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर, चवीप्रमाणे मीठ, हळद, धना पावडर, लाल तिखट आणि जिऱ्याची पूड. मी जिरे भाजून जिरा पूड करून घे. कारले कट करून घेऊया. कारले मी धुवून वगैरे घेतलेले स्वच्छ. तर आता फक्त आपल्याला कट करून घ्यायचे आणि ह्याच्यात बिया वगैरे असेल तर काढून घ्यायचे. तर असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि असे मस्त कट करून घ्यायचे. का तर ते तळले की तळल्यावर आणखीन खूप बारीक होतात, त्याच्यामुळे असे ह्या प्रमाणे मी कट करणार आहे. आणि पूर्ण अशा ह्या बिया काढून घ्यायच्यात ह्याच्यातनं. तर कारले आपले असे मस्त कट करून झालेले आहेत. तर मी कॉर्नफ्लॉवर घेते आधी. तर आपल्याला जेवढं त्याला कोटिंगला लागेल एवढंच पीठ घ्यायचं आहे. तर थोडं बेसन पीठ घेतलं एक मी चमचा, पोह्याच्या चमच्यानं. त्याच्यातच लाल तिखट घालून घेऊया, हळद, धनापूड आणि जिरापूड ही घालूया. चवीप्रमाणे मीठ, तेवढं मीठ लागणारच आहे. तर डायरेक्ट तुम्ही कारल्याच्या ह्याच्यात भांड्यात टाकलं तरी चालतंय आणि असं कोटिंग करून घेतलं तरी चालतंय. पण असं मसाला कसं मीठ सगळं ह्याच्यात मिक्स होतं आणि कारल्याला पण परत व्यवस्थित लागतं. नाही तर कुठं तिखट लागतं, कुठं मीठ लागतं. त्याच्यामुळं हे कोटिंगचं आपण असं मिक्स करून घेऊया. तर आता हे मिक्स झालेलं आहे. तर आता कारल्याला आपण असं टाकून घेऊया, लावून घेऊया. आणि ह्याला असं म्हणजे पाण्याचा बिलकुल आपल्याला हात वगैरे लागू द्यायचा नाहीये. तर मीठ टाकल्यामुळे काय होतं, त्याला पाणी सुटतं आणि लागेल तेवढं आपण असं पीठ घालून घेऊया. ह्याच्यात थोडं थोडं पीठ टाकून लागेल एवढं मिक्स करून घेऊया. तर आता थोडं थोडं करून आपण सगळंच ह्याच्यात पीठ घालून घेतलेलं आहे. तर जेवढं मिक्स केलंय तेवढं मी घालून घेतलंय पीठ. तर एवढं पीठ आपल्याला बरोबर झालेलं आहे. तर थोडासा मी लिंबाचा रस घालून घेते. त्याच्यात पाणी किंवा बेसन भरपूर जर घातलं तर ते असं म्हणजे भजावणी होणार पीठ पातळ आणि आपले चिप्स चांगले होणार नाही. तर आता ह्याला असंच 2 मिनिट आपण झाकून ठेवूया. आणखीन ह्याला पाणी वगैरे थोडंसं सुटणार आहे, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. तर आपण अर्ध लिंबू पिळल्यामुळं छान असं हे वलसर झालेलं आहे पीठ, मीठ आणि लिंबाच्या रसानं. तर आता हे तळण्यासाठी रेडी आहे. तर आता आपण तळायला घेऊया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता आपण चिप्स सोडून घेऊया आणि मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे. तर गॅस मी आता बारीक केलेला. तर जेवढे बसतील तेवढे असे आपण सोडून घेऊया आणि जास्त फुल गॅस करून घाई करायची नाही तळायची. तर कारलीची चिप्स आपले छान आता तळल्या गेलेले आहेत आणि पूर्ण पण त्याच्या बुडबुड्यात थांबलेले आहेत आणि एकदम असे छान कुरकुरीत झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया आणि असे दुसरे पण तळून घेऊया. तर असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. ते एकदम मस्त असे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत आपले. तर नक्की तुम्ही अशी चिप्स बनवून बघा. आणि ह्याच्यात चिंच गुळ तुम्ही जर टाकली ना तरी पण छान लागतील. तुम्हाला आवडत असेल तर चिंच आणि गुळाचं पाणी करून टाका थोडं. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.